नमस्कार. माझं नाव विलास मुधोळकर. मी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील येताळा ह्या गावचा असून पुण्यात सध्या जॉब करतो. जॉबच्या निमित्तानं मी 1 महिन्यापूर्वी म्हणजे 29 फेब्रुवारीला अमेरिकेत न्यूयॉर्कला आलो आहे. न्यूयॉर्क सिटीपासून 500 किलोमीटर अंतरावर आहे आणि एका हॉटेलमध्ये थांबलो आहे आणि सेफ आहे, हेल्दी आहे. पण आता आज माझा हा व्हिडिओ सादर करण्याचं कारण म्हणजे आत्ताच 1 दीड तासापूर्वी आज 29 मार्च आहे, इथे संध्याकाळचे 8-8:30 वाजता आहेत आणि 1 दीड तासापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक सभा घेतली, पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी एक वाक्य सांगितलं. ते वाक्य धक्कादायक आहे, टेन्शन देणारं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इमोशनल आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की अमेरिका करोना व्हायरसच्या विळख्यात अडकून ह्या गोष्टीला तयार झालेले आहेत. त्यांचं वाक्य असं होतं की या आजारातून अमेरिकेत जर 1,00,000पेक्षा कमी लोक मेली तर आपण जिंकलो. ह्या वाक्याचं गांभीर्य लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे अमेरिका एवढं प्रगत राज्य, राईट, इथे मेडिकेशन एवढं प्रगल्भ आहे. काही वेगळं सांगायची गरज नाही आहे न्यूयॉर्कच्या मेडिकेशनबद्दल. इथे माणसांना एवढी किंमत आहे त्याची पण काही सांगायची गरज नाही आहे. ह्या राज्याचा अध्यक्ष म्हणतोय, ह्या राष्ट्राचा अध्यक्ष म्हणतोय की 1,00,000पेक्षा जर कमी आपण जीव वाचवले तर आपण जिंकलो. याचा अर्थ असा आहे की 32 कोटी लोकसंख्या असलेल्या 2018च्या जनगणनेनुसार 32-32.5 कोटी लोकसंख्या आहे अमेरिकेची. 32 कोटीच्या मागे 1,00,000 लोक मरणार आहेत आणि इथले 1,00,000 म्हणजे एकाच्या मागे 4 असं आपण भारतीय समजूच शकतो. म्हणजे इथे एक मरणार म्हणजे पॉप्युलेशन, डेन्सिटी, वेदर फॅक्टर्स, माणसांना असलेली किंमत, हे सगळं जर बघितलं, कमीत कमी एक माणूस बरोबर 4 माणसं. म्हणजे 32 कोटी मागे भारतामध्ये 4 लोक मरणार आहेत. म्हणजे 130 कोटी मागं ऑलमोस्ट 20,00,000 लोक, बरोबर, जवळपास. आता ठरवा या 20,00,000मध्ये कोण असणार आहे. खरंच विचार करायची गोष्ट आहे मित्रांनो. ही वेळ आली आहे, म्हणजे घड्याळ टिक वाजतंय आणि ते आपल्याकडे येत आहे. तुम्ही या गोष्टीचा विचार करा. 20,00,000 लोक इंडियात मरतील हे गृहीत धरून चला बरं. आणि ते पण मी मिनिमम सांगतोय. हा आकडा 25,00,000 तुम्ही ऐकला असेल. कोणी म्हणते 30 कोटी, कोणी म्हणते 10 कोटी, कोणी म्हणते 20 कोटी, कोणी म्हणते हूचा रिपोर्ट आहे, कोणी म्हणते ICMRचा रिपोर्ट आहे. इट्स ओके, असू द्यात. मी मिनिमम पकडतोय 20,00,000. 20,00,000 म्हणजे कमी आहे का? आपल्याला त्या 20,00,000मध्ये यायचं आहे का नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि यासाठी फक्त 2 गोष्टी करा मित्रांनो. म्हणजे हे सांगणं कळकळीची विनंती वगैरे असं समजू नका. फक्त मला असं वाटतं की मी हा व्हिडिओ मराठीत देतो आहे कारण आपले लोक आहेत, काळजी वाटते, कुठंतरी आपुलकी वाटते आणि टिकावं. हा मेसेज पाठवावं की डोनाल्ड ट्रम्पनी हे ॲक्सेप्ट केले की 1,00,000 लोक मरणार आहेत. हा मेसेज तुमच्यापुढे पोहोचावा, हा माझा उद्देश होता ह्या व्हिडिओ मागचा. फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो आपल्याला, फक्त 2 गोष्टी. नंबर 1, स्वतःचा जीव वाचवायचा आहे आणि नंबर 2, आपल्या आप्त लोकांचा जीव वाचवायचा. आप्त स्वकीय म्हणजे कोण ते फार महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे फक्त आई-वडील, नवरा-बायको आणि आपली मुलं-बाळ. एवढ्या लोकांना जपा. बाकी मित्र, शेजारी, समाज आणि देश ह्यांचा आत्ता विचार करायची काहीच गरज नाही. तुम्ही एवढं सांभाळत ना तर देश ऑटोमॅटिक सांभाळला जाईल, समाज ऑटोमॅटिक सांभाळला जाईल. तुमच्या जे 40च्या आतले लोक आहेत, मित्र आहेत, माझे फ्रेंड्स आहेत, मैत्रिणी आहेत, तुम्हाला एक विनंती आहे. तुमच्या आईवडिलांसोबत भांडणं होऊ द्यात किंवा काही होऊ द्यात, त्यांना तुमचा राग येऊ दे, काही येऊ दे, त्यांना खडसावून सांगा की बाहेर निघायचं नाही. काही असू द्यात. मग ते काही आणायला जायचं असू द्यात, एमर्जन्सीमध्ये जायचं असू द्यात किंवा शेताला जायचं असू द्यात किंवा काहीही औषधं आणायला जायचं असू द्यात, व्हॉटेव्हर, काहीही असू द्यात. फक्त एक 20 दिवस 25 दिवस हे सगळं तुम्ही तुमच्यावर घ्या आणि त्यांना वाचवा. एवढंच करायचं आहे, बाकी काहीच नाही करायचं आहे. तुम्ही याचा उलटा विचार करा. समजा ह्या करोना व्हायरसवरती एक इलाज राहिला असता आणि त्याची किंमत राहिली असती ऑन ॲन ॲव्हरेज 50,000 रुपये. एक इंजेक्शन दिलं 50,000 रुपयाचं आणि तुम्ही ठणठणीत बने होणार, असं राहिलं असतं.
मिडल क्लास भारतीय व्यक्तीसाठी 50,000 खूप मोठी गोष्ट आहे. एका घरामध्ये 4-5 लोकं जरी आपण कन्सिडर केले, आई-वडील, मुलगा, बायको आणि 2 मुलं, 6 जण जरी कन्सिडर केले, न्यूक्लिअर फॅमिली म्हणतोय मी, तर कमीत कमी 3 लाख रुपये लागतील. हे असं तर नाही आहे ना, की तुम्हाला 3 लाख रुपये घालायचे नाही आहेत. तुम्हाला लागत नाहीत, घालायचे नाहीत, तुम्हाला लागत नाहीत, तुम्हाला कमवायचे पण नाही आहेत. इलाज फार सोपा आहे. फक्त घरी बसायचं आहे. एवढं करा आणि आपला देश वाचूया. आत्तापर्यंत राव भारताने खूप सपोर्ट केलेला आहे. म्हणजे भारताबद्दल बोलणं एवढं माझे काही लेवल नाही आहे, पण आपल्या देशाने खूप सपोर्ट केलं आहे. फक्त आपण कॅरी करूयात. ह्या 2 गोष्टी फॉलो करूया. स्वतःचा जीव वाचवा आणि आपल्या स्वकीयाचा जीव वाचवा. ॲक्शन फक्त घरी बसायचं आहे. लिटरली घरी बसायचं मित्रांनो. आणि त्यासाठी तुमचा जीव वाचतो विचार करा. म्हणजे हे कुठेतरी आपल्याला पटणारं नसेल किंवा असेल, पण हे सत्य आहे. जर अमेरिका म्हणते 1 लाख लोक मरायची तयारी ठेवा, तर तुम्ही विचार करा. इथे गदारोळ झाला आहे. म्हणजे कोण त्या 1 लाखमध्ये येणार? कोण कुठून वाचणार? उद्या सिच्युएशन अशी होईल, की म्हणजे पळून जायला लागतील लोक. शेतात राहायला लागतील, बाहेर राहायला लागतील, कुठेही राहायला लागतील. भारतात असे ना, इथे का असे ना. आत्ता 2 तासापूर्वीची दुसरी न्यूज आहे. न्यूयॉर्क स्टेटमधून बाहेर चाललेल्या सगळ्या कार्स, गाड्या ह्या सील होत आहेत. जाऊ देत नाहीत दुसऱ्या स्टेटमध्ये. न्यूयॉर्क स्टेटलाच लागून असलेलं न्यू ऑर्लिन्स म्हणून एक काउंटी आहे, नाही का. त्या काउंटीमध्ये अजून एक स्पाईक झाला आहे कोरोनाचा. आणि हे कळलं आहे की न्यूयॉर्कमधनं खूप लोक तिकडे गेलेत म्हणून. न्यूयॉर्क स्टेटच्या सगळ्याच बाउंड्रीज सील झालेल्या आहेत. हे सत्य आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या गावची धर्मावरची सील नाही झालेली आहे, पुण्याची सील झालेली आहे, हे काय चाललं आहे. हे प्रगत राष्ट्र अमेरिका, ज्यांच्याकडे एवढी टेक्नॉलॉजी आहे, एवढ्या सुविधा आहेत, हे सुद्धा हेच करत आहेत. त्यामुळे प्लीज काळजी घ्या. बाउंड्री सील होण्यापर्यंत, घराच्या बाउंड्री सील होईपर्यंतची वेळ येऊ देऊ नका आणि फक्त फॉलो करा रूल्स आपल्याला वाचवण्यासाठी. नमस्कार. आय होप की मला दुसरा तिसरा व्हिडिओ शेअर करायची वेळ येऊ नये आणि कंट्रोलमध्ये यावं सगळं. ह्याच्यापेक्षा सिच्युएशन खराब होऊ नये असे मी अपेक्षा करतो. आणि जर माझा दुसरा व्हिडिओ आलाच तर चांगला यावा अशी मी पण प्रार्थना करतो. पण सध्या आपण सगळेजण मिळून आपल्या लोकांना वाचवूया. इतरांची काळजी करणं सोडा, फक्त आपल्या लोकांना बघा. नमस्कार.